हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई. ताई. सॉरी हां ताई. हम्म. नाही नाही हो, तुम्ही उलट बाहेरून आल्यावर फोन केला हेच खूप आहे. तुम्ही नाही, पण आज दमून जरा आला उशीर असाल ना. झाला. मी हां, काही म्हणणार नाही, होते हरकत ताई नाही. दमून आला असाल तर विश्रांती घ्या, उद्या नाही, वगैरे नाही, नाही, करते नाही. मी. माझी आवड आहे ना ताई ही. बरं बरं, ठीक आहे हां, ठीक आहे. चालेल. करू हां. का शेअर मग? हो, हो ताई. चालेल हं, चालेल. हं. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना ताई की मी पारायण वगैरे करायचे शिवलीला अमृताचं बघा. हो, 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 हो. हा, म्हणजे श्रावणी सोमवार असेल तर तेव्हा उपवास असायचा. हो, मग हो, हो. प्रत्येक श्रावणी सोमवारला एक पारायण असायचंच, म्हणजे माझं ठरलेलं. अच्छा, आणि हां. ते अखंड म्हणजे एका बैठकीतलंच असायचं. अरे बापरे! तर हा, म्हणजे नेहमी पारायण करताना मी शक्यतो तसंच करते, एका बैठकीतलंच करते मी. बापरे! आणि आणि मग म्हणजे असंच पोथी वाचताना असे सगळं घरातलं उरकून आपलं बसले. हं. आणि पोथी वाचताना असं डोक्यात विचार आला, म्हटलं देवा, मी तर हां, पारायण करतेय, हां, पण हां. म्हटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचत हे मला कसं कळणार ना. बरोबर. हां, मला हां. तुम्ही अशी काहीतरी प्रचिती द्या. हां, म्हणजे हां. आमच्या देवांना मी म्हंटल बरं का, हां, हां. म्हणजे चिले चिले देवाला. देवांना थोडक्यात. हा, हं. तर तेवढी विनवणी केली आणि म्हटलं मला कळली पाहिजे ती प्रचिती तुमची, अय्यो! की ही खून तुम्ही दिलीये म्हणून हां, माझं हां. पारायण पोचतंय म्हणून. हां, हां, मग हां. ते सगळं पारायण झालं तरी 5 तास लागायचे ताई, कारण चिलेदेवांची एक पोथी आहे ती वाचून मग मी पारायणाला बसायची. अरे बापरे! असे हो सगळे. का? हा, आपल्या सद्गुरूंची वाचलीच पाहिजे ना ताई हो, पोथी. हो. बरोबर आहे हा, तुमचं. हां. मग ती आधी वाचायची आणि मग पारायणाला सुरुवात करायची शिवलीलामृताच्या. हां, हां. आणि मग असे 5 तास लागायचे मग. आणि मग हं. उठल्यावर मग आपलं परत संध्याकाळी नैवेद्य वगैरे असं करून, मग नैवेद्य दाखवून उपास सोडून बापरे! संध्याकाळी मग भांडी वगैरे म्हणजे सगळं उरकून हां, मी हां. संध्याकाळी दररोज थोडी का होईना पण भजनं म्हणायचीच. अरे चार वाह! पाच जसा मूड असेल तसं, म्हणजे कधी हां, अर्धा हां. तास, कधी खूप मूड आला तर तासभर, पण ती सवय होती मला दररोजची. कधीतरी हा. भजन पण गाऊन दाखवा ताई हां, तुम्ही गाता ते. बर. एवढा छान नाही आवाज, पण आपल्या देवाच्या अरे, समोर किती बसून गोड आवाज म्हणते. येतोय तुमचा, किती गोड आहे. चालेल चालेल, एखाद वेळेस हं. म्हणेल. हां. आणि भजन मात्र मी रोज म्हणायची हा, माझं सगळं संध्याकाळचं काम उरकलं की. अच्छा. हां, हां. आणि मग मला काही प्रचिती मिळालीच नाही दिवसभरात. तर हां. मी आपल्या संध्याकाळी भजनाला बसल्यावर म्हटलं देवा काय हो, दिवसभर वाट पाहिली म्हटलं पारायण झाल्यावर, पण तुम्ही काही मला प्रचितीच दिली नाही. हां. बहुतेक माझं पारायण काही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतंय. नाहीतर म्हटलं तुम्ही मला प्रचिती नक्की दिली असती. हां, असं हां. म्हणून जी काही भजनं म्हणायची होती ती भजनं म्हटली. आणि हां, आमच्याकडे ना हां, तेव्हा असा छोटा टेप होता. ते हां. तेव्हाच्या कॅसेट असायच्या बघा, अशा हो, चौकोनी हो, बॉक्स हो. टाईप. हो, हां, हो. बरोबर. तशी ती कॅसेट असायची. आणि सोमवारी म्हणून ती शिवमहिमा, तो गुलशन कुमारांचा सिनेमा होता बघा, हो, हो. शिवमहिमा, हां. त्याची कॅसेट मी लावलेली होती. म्हणजे आपली ऐकायची झाली तर सोमवारी आम्ही ती ऐकायचो. अरे वाह! आणि हां. तेव्हा ते बटन बंद होतं, प्लगचं पण हां. आणि टेपचं पण. हां, हां. आणि माझी भजनं वगैरे झाली आणि मी आज जाऊन म्हटलं काय देवांनी आपल्याला प्रचिती नाही दिली, बहुतेक माझे पारण काही हं. देवांनी ऐकलेलं दिसत नाही, हां, हां. असं विचार केला. आणि मी आपली सगळं भजनाची वही वगैरे ठेवून अशी मी झोपली आपली माझ्या गादीवर. आणि हां. गादीच्या तिथेच एका स्टूलावर तो टेप ठेवलेला होता. अच्छा. हां. आणि मी एकटीच होते, माझे मिस्टर बाहेर गेले होते. हां. आणि ताई मी झोपले आणि 5 मिनिटात तो हां. टेप सुरू झाला ताई, आपोआप. अपू! हो ताई, बापरे! बटन बंद, टेपचं बरं. सुद्धा आणि त्या बापरे! प्लगचं सुद्धा. कमाल आहे आणि ना मी इतकी ताई. घाबरले ना ताई, म्हणजे मी अशी ताडकून उठले. आई आणि गं! म्हणजे मला डोक्यात नाही आलं की हा माझ्या देवांनीच वाजवलाय बरं का मला हां, हां, प्रचिती हां. देण्यासाठी. मी बरोबर. इतकी घाबरून उठले आणि पटकन देवघरासमोर पळत गेले. हां. म्हटलं देवा देवा, टेप तर आपोआप असतो म्हटलं, मला फार हं. भीती वाटते, तुम्ही माझ्या सोबतीला या बरं का म्हटलं. हे पण नाही येत घरात. आणि मी तिथेच बसून राहिले. बरं टेप बंद करू तर कसा करू, कारण बटन तर बंदच होती. मला काही बरोबर. सुचेना. मी हं. आपली 5 मिनिटं तिथे बसले, तो आपला टेप वाचलेच बरं का. हां, हां, हां. मग डोक्यात आलं, म्हटलं आता बंद तर करायला पाहिजे. बरं. कसा काय करू म्हटलं, बटन बंद असताना मी करू शकत नव्हते ना ताई बंद. हां, हां, हां. मग एक काठी होती, मी त्या टेपच्या समोर गेलेच नाही ताई, मला भीती वाटली म्हणून. मी काय केलं, लांबून अशी ती धुणं वाळत घालायची काठी असते बघा आपल्याकडे हो, एखादी हो, लांब, हो, हो. त्या काठीनेच ती अशी वायर, प्लगची वायर अशी हां, पटाकशी काढली लांबून असं झटका देऊन. हां, मग तो टेप बंद झाला आणि मी देवासमोरच बसून राहिले. हां, थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी माझे मिस्टर आले. हां. आणि म्हटले काय रे झोपली नाहीस, म्हटले आज काय पारायण आहे म्हणून काय देवांचे चरण सोडायचे नाही की काय. हं. म्हटलं अहो कसले चरण, म्हटलं असं असं झालं. हे म्हटले हे कसं शक्य आहे म्हणे, असं कुठे होईल का. म्हटलं अहो खरंच झालं, म्हणून म्हटलं मी घाबरून इथे बसले, म्हटलं तुम्ही पण नाही, मला फार भीती वाटायला लागली.
हा, मी हा, म्हटले नाही असं कुठे होईल का, थांब म्हणे मी लावून पाहतो म्हणून हा, गेले. आणि परत ते प्लग असा लावला, ताई बटन सुद्धा सुरू नाही केलं, हा. परत वाजला. यांनी झटका बसल्यासारखा परत काढला. अरे बापरे म्हटले खरंच केली. बापरे. हो. आणि मग तो प्लग आम्ही काढूनच ठेवला. आणि सकाळी लावून पाहिला तर नाही लागलं बरं का ताई. बघा म्हणजे तुम्ही जे हो म्हणालात हो. महाराजांना, तर आणि त्यांनी प्रचितीच दाखवली डायरेक्ट. दिली, पण मला त्यावेळेस कळलीच नाही. आणि मी काय म्हंटल ह्यांना की भूतानी लावला असेल टेप. हो. आणि हे म्हटले काहीतरी काय बावळटासारखं बोलती, कानाखाली देऊ काय, तुझं पारायण झालं म्हणून आपल्या देवानी लावलं असेल. मी म्हंटल नाही, भूतानी लावलं असेल. आणि हे म्हटले देवानी. अशा ह्याच्यात आमचं बोलणं संपलं. मग बरोबर. हा, पुढच्या सोमवारी परत पारायणाला बसले का, हा, मग माझ्या लक्षात आलं ते मागच्या वेळेस टेप लागलेला. हा, म्हटलं देवा, मागच्या वेळेस तर टेप लागला आपोआप, पण तो हा, तुम्ही लावला का हो म्हटलं. हे तर म्हणतात तुम्ही लावला, आणि मी म्हटलं भूतानी लावला. हा, म्हटलं हा, तुम्ही जर लावला असेल तर आज मला तुम्ही प्रचिती देताल परत, हा, तरच हा, मी समजेन की तुम्ही लावलाय म्हणून. हा, आणि असं बोलले. परत माझं पारायण संपलं, परत संध्याकाळचं सगळं नैवेद्य वगैरे झाला, हा, माझी 4 भजनं म्हटली आणि मी जाऊन झोपले. हा. आणि मी लक्षात ठेवून होते त्या दिवशी, कारण मला माहित, विनवणी केलेली मी लक्षात ठेवली होती की आपण हो, विनवणी हो. केली, बघूयात आज देव लावतात का. आणि हा. ताई परत परत 5 मिनिटांनी टेप सुरू झाला आपोआप. बापरे. हो. मग मी मात्र घाबरले नाही हा त्यावेळेस. हा, मग मात्र हा, मी पूर्ण ते भजन ऐकले शांत चित्ताने. हा. आणि मग तो प्लग नेहमीप्रमाणे काढला, कारण बटन तर बंदच होती ना. बरोबर. हो. त्यामुळे मी बंदच करू शकत नव्हते. मग फक्त प्लग काढून ठेवला ते भजन संपल्यावर. हा. आणि जाऊन देवघरात पुढे नमस्कार केला. म्हटलं देवा, दिली प्रचिती, मागच्या वेळेस पण तुम्हीच लावला होता, आज पण तुम्हीच लावला. तुम्हीच मग लावला. तिसऱ्या सोमवारी मात्र मी विनवणी केली बरं का. म्हटलं हा. देवा, मी तुम्हाला खूपच त्रास देते बाई, म्हणजे थोडक्यात तुमची परीक्षाच बघते नाही का. म्हटलं आज नका लावू हा. म्हटलं आता मला कळलं की माझं पारायण पोचते, आणि तुम्ही मला प्रचिती पण दिली. म्हटलं आता आज नाही लावलं तरी चालेल हा, आता कळते की तुम्ही ऐकताय माझं पान. मग त्या दिवशी बरोबर. लागलाच नाही बरं का ताई टेप. अय्या. हो ताई, टेप नाही किती लागला त्या कमाल ताई. दिवशी. हो. आणि त्याच्यानंतर ना ताई दोन दोन तीन वर्ष अशी मध्ये गेली असती. हा, माझी ती श्रावणी सोमवारची पारायण असायची. हा. आणि त्याच्यानंतर ना आम्ही मग तो टेप आमचा बिघडला होता म्हणून टेप नव्हता, आणि दुसरा काही नवीन आणणं झालं नव्हतं. अच्छा, अच्छा. आणि माझं पारायण संपलं, मला ती गोष्ट आठवली, म्हणजे की बाई टेप होता तर देवांनी वाजवला होता. आता आज माझ्या घरात टेप नाहीये म्हटलं, हा, मग आज देव काय वाजवतील, हा, असा मी हा. प्रश्न देवांना केला. हा. हा, माझं बर. पारायण संपलं, असं दुपारीच केला, म्हणजे संध्याकाळी नाही केला, पारायण संपल्यावर. म्हटलं देवा, हा, एकदा टेप होता तर तुम्ही वाजवला होता. हा, म्हटलं मला आज पण प्रचिती पाहिजे. आता मध्ये खूप वर्ष गेली, 2-3 वर्ष गेली, मी काही तुम्हाला प्रचिती मागितली नाही. हा, पण म्हटलं आज माझ्याकडे टेप नाही, तुम्ही काय वाजवताल हा, आज म्हटलं. हा. आणि ताई तुम्हाला खोटं नाही सांगत, ते चौकनी गजराचं घड्याळ असतं बघा, अजून पण असतात, म्हणजे हो, आहेत, आहेत. हा. छोटी छोटी असे स्काय ब्ल्यू कलरची बॉर्डर बरोबर. असायची हो, बघा हो, त्याला. हो. आणि ते गजराचं घड्याळ माझ्याकडे होतं. तेव्हा काय आपल्याकडे असे मोबाईल वगैरे नव्हतेच ना त्या नव्हते. काळी. बरोबर आहे. हो. तर ते गजराचं घड्याळ होतं, ते घड्याळ चालू होतं, पण हम्म. त्याच्यातला गजर मात्र 2 वर्षापासून बंद झाला होता हा माझा, हा. वाजत नव्हता. अच्छा. आणि मी असंच, माझं पारायण संपले 4:30ला, आणि मी अशीच बसले, थोडा वेळ रिलॅक्स बसावं, हा, 10-15 मिनिटं, मग कामाला सुरुवात करावी म्हणून. हा, आणि माझ्या डोक्यात तो विचार तरळला. हा. आणि ताई मी म्हंटल ना देवांना की देवा आज काय वाजवताल, तर हा. तो बंद असलेला गजर वाजला ताई त्या दिवशी. बाप रे. हो ताई, अजून माझ्या अंगावर किती काटा कमाल येतो. ना. हो ना ताई. हो. म्हणजे आणि मी अशी, किती तुमची सेवा पोहोचते बघा तिथपर्यंत. हो. आणि मी ना अशी ताडकन उठले, हा. आणि गजर बंद करायला गेले, पण बटन तर बंद आहे, गजर वाजतच नव्हता ना सतत 2 वर्ष. हो. मग म्हटलं बापरे आता काय करावं. मग देवांना विनवणी केली. म्हटलं देवा, म्हटलं गजर वाजवला तुम्ही, मला प्रचिती दिली, पण आता तो गजर तुम्हीच बंद करणार, म्हटलं मी नाही करू शकत. अशी विनवणी केली, तक्षणी गजर बंद झाला ताई. बाप रे. हो हो. त्याच क्षणाला गजर बंद झाला तो. कमाल, कमाल. अशी ती पारायणात प्रचिती दिली. अशी प्रचिती तर खूप दिली ताई पारायणाची मला. बाप रे. हो. प्रत्येक वेळेस. खरंच कौतुक आहे ताई, कौतुक म्हणजे ना, श्रद्धेला अंत नाही. हो. आणि त्यावेळेस खरंच, खरंच. देतात. आणि बरोबर. करू का अजून एखादा हो ना, छोटासा? हो ना, हो ना. हो. करेल ते. ते तुम्ही त्या युट्यूबला सर्च केलं किंवा ऐकलं असेल ताई नाव, रमण महर्षी म्हणून एक होते बघा आंध्र प्रदेशात. हो, 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 हो. माहिती हा, आहे. ऐकलं ना. हा हो, हा. हो. तर ना माझ्या भावानी ना त्यांचं असं 40 पानी छोटस पुस्तक आणलं होतं बरं का. अच्छा. 40 पानीच होतं, छोटस त्यांचं चरित्र होतं संक्षिप्त मध्ये. हां, हां. तर ते आणलं, आणि मला असं म्हटलं की हे वाच, हे खूप सुंदर आहे म्हणून.
पण अच्छा. माझं त्यावेळेस पिरियड चालू होतं, मग मी काय ते हातात घेतलं नाही. हा म्हटलं मी 3-4 दिवसांनी वाचेल म्हटलं. हा. कसं आपण हातात घेणार ना, शेवटी ते पण तेवढ्या ताकदीचेच होते हो, आपल्या हो सद्गुरूंसारखेच हो हो. तिकडचे, आंध्र प्रदेशचे. हा हा हा. तर म्हणून म्हटलं नको बाई ते पुस्तक आपण हातात घ्यायला, म्हटलं मी 2-3 दिवसांनी वाचेल म्हटलं. हा आणि फक्त माझ्या भावानी ना तो फोटो असा मागच्या मुखपृष्ठावर आणि मागच्या पानावर असे त्यांचे फोटो होते 2. हा तर ते हा. दाखवले. म्हटलं हे बघ ते रमण महर्षी. आणि मी म्हटलं एकदम अगो बाई, म्हटलं हे तर आपल्या चिलीदेवांसारखेच आहेत, असं हा माझ्या तोंडून गेलं बरं का हा ताई. हा हा हा. आणि वाचलं तर नाही पुस्तक, कारण मला वाचायचंच नव्हतं त्यावेळेस ना. हा हा हा. आणि रात्री झोपले आणि ते रमण महर्षी माझ्या स्वप्नात आले ताई, बरं का. या. हो. असं एक बापरे. म्हणजे मंदिर, पण त्या मंदिराच्या आतली जागा बरं का. हा आणि हा हा. तिथे ना असे त्यांचे सेवेकरी, म्हणजे रमण महर्षींचे सेवेकरी, हो जेंट्स लेडीज हो. दोन्हीही. पांढरे अरे. शुभ्र कपडे, बायकांच्या साड्या आणि जेंट्सचे कुर्ता पायजमा असा पांढरा शुभ्र, अरे प्रत्येकाच्या बापरे. तोंडाला मास्क. हो. हा आणि ते ना असं म्हणजे तयारी करत होते एका कार्यक्रमाची, हा हा बरं हा का. आणि मी ना तिथे एका रूमच्या अशा उमऱ्यावर बसून अशी पाहतीये बरं का, हा. की हे लोकांची एवढी छान तयारी चालली. आणि त्या इतकं शिस्तबद्ध पद्धतीने काम चाललेलं ना, म्हणजे बापरे. कुणी कुणाशी बोलत नव्हतं, आरडाओरड नाही, असं वस्तू ठेवताना शांततेत आवाज व्यवस्थित. शांत होते एकदम. अरे वा. आणि मी म्हंटल ह्यांचं एवढं म्हंटल लगबग चाललीये, पण किती पिनड्रॉप सायलेंट मध्ये काम चाललंय म्हंटल. हा ह्यांचं काहीतरी मोठा कार्यक्रम असेल किंवा कुणीतरी येणार असेल. हा हा हा. आणि शेवटी मला उत्सुकता ताणली गेली, म्हणून मी त्या एका लेडीजला विचारलं. हा म्हटलं ही तुम्ही कशाची तयारी करता. हा. तर त्यांनी हिंदीमध्ये मला उत्तर दिलं की हमारे गुरु आने वाले हैं, इसके लिए ये तयारी चल रही है. तर मी बापरे. म्हटलं हो का, हो, असं त्यांनी उत्तर दिलं. आणि हा तेवढ्यात ते ना असं दोन्ही हातात असं त्या रमण महर्षींना उचलून एका भक्तानी ते हा. एक हॉल त्यांचा जो होता तिथे नेलं. आणि त्यांची अच्छा. एक अशी बाज होती, हा त्या बाजूवर एक गादी टाकली होती आणि असं त्या गादीवर असा एक हा. तक्क्या ठेवला होता त्यांना टेकायला. अच्छा. आणि हा ते रमण महर्षी, मी जेव्हा पुस्तक वाचले ना तेव्हा त्याच्यात लिहिलं होतं की हा. ते मौन असायचे नेहमी, हो. कधीच कुणाशी बोलायचे नाही. अरे बापरे. म्हणजे हो, म्हणजे मौन हे सोडायचेच नाही ते, क्वचितच कधीतरी बोललेले ते. म्हणजे बापरे. त्यांच्या भक्तांशी पण नाही, कुणाशीच नाही, मौनात हो. असायचे नेहमी. तर त्यांच्या पण चेहऱ्याला असा मास्क होता बरं का. हा आणि हा त्यांचं हा. ते तिकडचं गुडघ्याच्या थोडस खाली असं ते लुंगी टाईप हो गुंडाळलेलं हो, होतं. तिकडे तसंच हा. घालतात. हा आणि वरती असं पांढरं बंडी सारखं म्हणजे असं घातलेलं होतं बरं का हा त्यांनी. हा 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 हा. आणि मग त्या भक्ताने उचलून त्यांना त्यांच्या गादीवर बसवलं. आणि ते हम्म. कसे बसले होते, हा. म्हणजे पाठ त्यांची त्या टक्क्याला टेकली होती आणि बाकीचे असे खाली. आणि अच्छा. त्यांचा चेहरा भिंतीकडे होता. हा 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 त्यांनी ते बाकीचे सगळे, मग त्यांना नेल्यावर सगळेजण ते सेवेकरी, हा त्यांचे भक्त तिकडे गेले हॉलमध्ये. हा मग मी विचार केला, म्हटलं बाई आपण पण जावं का दर्शनाला, नाही हा का. हा. शेवटी गुरुच आहेत त्यांचे ते, नाही का. बरोबर पण बरोबर. म्हटलं बाई त्या लोकांना चालेल की नाही आपण गेलेलो, हा. असं तसं माझ्या डोक्यात विचार. म्हटलं हम्म. शेवटी जाऊ देत, गुरुच आहेत, आपल्याला काय दर्शनच घ्यायचं म्हटलं त्यांचं, अगदी. हा हा. आपण दर्शन करून परत फिरायचंय म्हटलं. बरोबर. मग हा मी गेले आणि त्या रांगेत उभी राहिले. तर हा. इतकं म्हणजे शिस्तबद्ध ना ताई, ते बसताना सुद्धा ते इतकं ओळीत व्यवस्थित बसत होते सगळेजण. अरे वा. एका बाजूला लेडीज, एका बाजूला जेंट्स, आणि मधनं असं जायला यायला रस्ता होता. हा 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 आणि मग मी पण त्या बायकांच्या तिथे रांगेत गेले, उभी राहिले. हा मग सगळेजण असं दर्शन करून आपले पटकन निघत होते तिथनं. हा हा मी गेले, माझा नंबर आला, मी दर्शनाला त्यांच्या चरणांवर डोकं टेकवलं. हा. गुडघ्यावर बसून डोकं टेकवावं लागत होतं, कारण ते बाजेवर होते ना, बरोबर बरोबर. असं. हा आणि मी डोकं टेकवलं आणि मी उचललं आणि हा. तेवढ्यात ते उठून बसले, रमण अय्या. महर्षी. हो. अरे वा. आणि मला म्हणतात, काय ग तुला पण गुरु आहे ना, मराठीत बरं का. हा हा तर मला इतका आनंद झाला, मी म्हंटल हो हो आहेत बर. की माझे चेलेदेव, असं मी हा आनंदाने उत्तर दिलं. हा हा तर म्हणतात, अगं तुला माहितीये का, अख्ख्या विश्वाची ताकद ज्याच्यामध्ये आहे ना, हा. असा गुरु तुझ्या पाठीशी आहे म्हणे. तू कशाला रे बापरे. म्हंटले काळजी करतीस साध्या साध्या गोष्टींची, अय्या. बरं का, असं मला म्हणाले. तर मी नुसती अशी स्वप्नात मान डोलवली की हा. हो म्हणून, कसं आपण मान हो डोलवतो हो तसं. तसं. हा आणि मग म्हणतात, तू काहीच काळजी केली नाहीस पाहिजे म्हटले, तू हा. काहीच काळजी केली नाहीस पाहिजे. हा. अख्ख्या विश्वाची ताकद म्हटले तुझ्या गुरुमध्ये, एवढा ओ. प्रचंड ताकदीचा गुरु तुझ्या पाठीशी आहे, वा. असं ते मला म्हणाले. आणि मग मला म्हटले की एवढ्या मोठ्या गुरुची तू भक्तेस, तर मला तुला प्रसाद दिलाच पाहिजे म्हटले. बापरे. त्यांच्या तिथे ना एक थाळी होती ताई, त्या हा. थाळीत आपण कडकण्या करतो बघा नवरात्रात हो 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 देवीसाठी, हो तशा हो. कडकण्यांचे ना असे तुकडे होते आणि साखर फुटाणे होते. मग हा. त्यांनी त्यातले ते मला असं दोन्ही मिळून प्रसाद घेतला आणि मला दिला त्यांनी तो ताई अरे वा. प्रसाद. हो. कमाल ताई, आणि मग मी किती तो प्रसाद हुशार हो घेतला तुम्ही. आणि हो ना. आणि मग मी आले आपली बाहेर, मग हा त्यांच्या त्या बायका माझ्या मागे,
कि हा त्या हिंदीत बोलत होत्या. हा, हा तुम्हारे गुरु कौन है? हमारे गुरु किसी के साथ बात नहीं करते, हमारे भी साथ इतनी बरस में बात नहीं किया, और हा तुम्हारे साथ बात किया, और तुम्हारा गुरु गुरु का इतका गुणगान गाया, म्हणजे इतकं कौतुक हा. केलं. तुम्हारे गुरु है कोण? म्हटलं माझे चिले देव आहेत. मी पण असं आनंदाने सांगितलं त्यांना की अरे माझे वा. चिले देव आहेत माझे गुरु म्हणून. म्हणजे हा. बघा त्यांनी सुद्धा चिले देवांची किती किती कौतुक महती केलं गायली म्हणजे त्यांना ते स्वप्नामध्ये. माहिती ना. हो आणि हो हे हो. जे अवलिया असतात ना, ते ते एकमेकांशी कनेक्ट एकमेकाला असतात. बरोबर हो, ओळखतात ताई. ओळखतात. बरोबर. हा, असं खरं. ते रमण महर्षींनी सांगितलेलं ताई मला. बाप रे. हो. बघा त्यांची किती तेच. महती कुठपर्यंत पोहोचली. हो, चिलेदेवांची ताकद आहेच ताई तेवढी. खरंय अख्ख्या खरंय. ताई तुम्हाला एक म्हणजे हे सांगते. हं. पळणेटकरांच्या बंगल्यावर जेव्हा पुण्यात आल्यावर चिलेदेव यायचे. पळणेटकरांचा बंगला, किर्लोस्करांचा बंगला आहे बघा, हा हा राहुल टॉकीजच्या तिथे हा पूर्वी होता, आता आहे की नाही मला माहित नाही. हा तिथे त्याच्या शेजारी त्या कॉलनीमध्ये पळणेटकरांचा बंगला होता, आणि चिलेदेव आले ना की त्यांच्या बंगल्यावर नेहमी असायचे. हा आणि एकदा चिलेदेवांनी ना भक्तांना सांगितलं, भक्त तर नेहमी बरोबर असायचे, आणि ते पुण्यातले पण असायचे, कोल्हापूरचे पण असायचे. हा हा तर ते भक्त काही होते देवांच्या बरोबर, तर देवांनी त्यांना सांगितलं, मी आता एका महत्वाच्या कामासाठी हं. म्हटले मी त्या रूम मध्ये जाणार आहे, कुणालाही सोडायचं नाही म्हटले आत. अरे बापरे. हा हा. कुणालाच नाही सोडायचं म्हटले, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणाला सोडायचं नाही, बापरे. असं म्हणून त्या. आणि त्या बंगला होता त्यामुळे खोल्या भरपूर होत्या त्यांच्या ना. हा मग ते बरोबर. एका खोलीत देव गेले, आणि आपला सारीपाट असतो बघा, माहित आहे. हो हो. नाही का, तो असा कापडी हो हो हो. तसं मांडला होता तो. आणि अगो ना बाई. देवाने दार बंद करून टाकायला सांगितलं. हा. देवांचं कार्य असंच असतं ताई. हो असंच असतं हो. खरं. आणि मग त्या भक्तांना दारावर उभं केलेलं. हा आणि ना तेवढ्यात कोणतरी, आता ते माझ्या लक्षात नाही, मी आता तो अनुभव वाचेल ताई हा आणि तुम्हाला ते नाव सांगेल पुढे मागे. हा, हा हा तर ते आले, मोठे होते ते बरं का. हा ते हा पण असे अध्यात्मात खूप मोठी वरती म्हणजे श्रेष्ठ होते. हा ते हा आले दर्शनाला, तर भक्तांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका आतमध्ये, कारण देवांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की कुणालाही आत सोडायचं नाही, सोडायचं नाही. त्यांचा नाईलाज आहे, आम्हाला माफ करा. हा. तर त्यांनी पण ऐकलं, कारण चिलेदेवांची म्हणजे ताकदच तेवढी होती ना. हो मग हो. त्यांनी ध्यानाद्वारे पाहिलं, तर ते अरे म्हटले डिस्टर्ब करायला नाहीच पाहिजे, अख्ख्या विश्वाचं काम म्हटले तिथे चालले. त्यातली बरोबर. एक जरी सोंगटी म्हटले इकडची इकडे गेली ना, तर हा. अख्ख्या निसर्गात आणि विश्वात उलथापालथ होईल म्हटले. अगदी अगदी खरंय. हो. देवांचं आणि सारीपाटच असायचं पूर्वी. सारी पाठ असायचा, आणि बरोबर. तसं काम ते अख्ख्या विश्वाचं काम तिथे चाललेलं होतं ताई त्यावेळेस. अरे वा. हो. किती चिलेदेवांचं. छान. बघा ना. खूप सुंदर हो ताई. मग असे खूप किती म्हणजे छान अनुभव आहेत तुमच्याकडे. ताई पुस्तकच आहे आमचे चिलेदेवांचं, परब्रह्म चिलेगुरु म्हणून हो, मोठं आणि ते असतं. हो असेल, हो. पण तुम्हाला अनुभवांचं. साक्षात अनुभव आहेत ना ताई. हो हो ह्याचं हो. विशेष आहे. खूप छान असं. ताई. मी शेअर करते हां. हो हो, चालेल. हां, आता श्री नंतर बाकीचे नंतर उद्या सांगेल. सांगा. हां, हो चालेल ना. हो, चालेल चालेल, जरा ठीक आहे मोबाईल ताई. खराब होता ना, त्यामुळे काल मला काही तो उचलता आलेला नाही फोन. बरं बरं, चालेल हां, चालेल. श्री हो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.